8-10 दिवस दिवसाच्या वरच असे 10-15 दिवस सगळ्याची सोय करावी लागते, खायची प्यायची सगळं साहित्य सोबतच असतंय. आता ही खायची प्यायची म्हणजे जे आचारी स्वयंपाक वगैरे बन हे स्वयंसेवक म्हणून येतात का त्यांना लावावं लागतं? नाही आम्हीच स्वतः आम्हीच निवेद्य करून देवीला दाखवतो. तुळजापुरात पण येरमाळ्यात पण मी स्वतः आचारी पण आहे आणि सगळ्याची सोय मीच करतोय. स्वयंपाकाची सोय तेवढी माझ्याकडेच असते सगळी. आता हे खरं पाहिलं तर कोणत्या कोणत्या गावातून भाविक आलेत असं काही सांगता येईल का? आता ह्या बेलंबेचे आलेत काही, शिवलूचे आलेत, परभणीचे आलेत, पांगरीचे आलेत, परळीतले टोकवाडी, टोकवाडी जिरेवाडी असे 10-5 घर जिथे तिथे शिष्य मंडळ आहे ते सगळंच येते गुरुसोबत. त्याच्यामध्ये तुमचे काही तृतीयपंथी गुरु काही असतात किंवा तुमचे काही शिष्य वगैरे सोबत असतात? असे सोबत पण ह्या वर्षी नाही येतं ते येणार तर डायरेक्ट ठिकाणावर येणार आमच्या जिथं ठेप आहे आमचा येरमाळ्यामध्ये त्या ठिकाणी येणार ते येरमाळ्यामध्येच. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं